नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अपेक्षेप्रमाणे राज्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निकालाचा जो काय धडाका होता तो खंडपीठानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पुढे ढकललेला आहे. दिवसभर आज मतदान अतिशय व्यवस्थित सुरू होतं. उद्याच त्याची मतमोजणी होणार होती. म्हणजे राज्यातल्या सर्व नगरपालिका नगरपंचायतीचा निकाल उद्या लागणार होता 3 डिसेंबरला, पण तो निकाल आता थेट 21 डिसेंबरला लागणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तसा थेट आदेशच दिलेला आहे. त्यामुळे आता उद्याची उत्सुकता संपलेली आहे. तब्बल 20 दिवस आता निकालाची वाट पाहावी लागणार आहे. कारण 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं राज्यातल्या काही नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्या. त्यामुळे दोन्हींचा निकाल एकाच वेळी लावण्यासाठी म्हणजे 20 डिसेंबरला या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे दोन्हींचा निकाल एकाच वेळी लावण्यासाठी थेट 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे. उद्या जी काय मतमोजणी होणार होती त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता होती. त्यामुळेच उच्च न्यायालयानं आता हा निकाल थेट 21 डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. कारण आता तब्बल 20 दिवस इच्छुकांना, समर्थकांना, मतदारांना आपल्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे 20 दिवस वाट पाहावी लागणार असल्यामुळे आता उत्सुकता तब्बल 20 दिवस ताणली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात चुरस या निवडणुकीत तयार झालं होतं. पक्षीय आघाड्या वगैरे सगळ्या विस्कटलेल्या होत्या अक्षरशः. म्हणजे काँग्रेस आणि भाजप काही ठिकाणी एक झाले, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एक झाले. म्हणजे एकूणच पक्षाचा जो काय गटाचा ताकद किंवा बाकीचं जे होतं ते सगळं बाजूला ठेवून जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं पक्षांनी, नेत्यांनी, इच्छुकांनी, कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सगळ्यांचे डोळे होते. पण आता हा निकाल थेट लांबणीवर पडलाय. तो तब्बल 20 दिवस, निकाल लागणार 21. त्यामुळे आता 20 दिवस मात्र उत्सुकता वाढणार आहे. खर्चही वाढणार आहे काहींचा. पाहूया आता. अशाच काही राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.